तर कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं, की मी दोरी उड्या वगैरे मारत होती. पण त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं म्हणलं तर जेवण असतं. आता माझी डिलिव्हरी झाली होती त्यावेळेस मी माहेरी होती. संचित खूप जास्त रडका होता. त्यामुळे 9 महिने तर मी माझ्या माहेरीच होती. आणि गावाला कसं सकाळचा नाश्ता वगैरे काहीच नसतो. त्यामुळे मी काय करायचे 8:00-8:30 वाजता जेवण करायची. जेवण झालं की नंतर एक 11:00-11:30 वाजता चहा पीत होती. एखादं फळ वगैरे काहीतरी खायचं. दुपारी कसलंच जेवण करत नव्हती. भूक लागली तर काकडी, गाजर खायचे आणि थोडासा चहा पीत होते. आता खूप जणांचं चहा पिऊन पण वजन वाढतं, पण माझ्या बाबतीत असं काही झालं नव्हतं. नंतर मग आता दुपारी काहीच जेवण केलं नव्हतं, म्हणजे करत नसायचे मी आणि सकाळी पण लवकर जेवण असायचं. त्यामुळे संध्याकाळी लवकर भूक लागायची आणि नंतर मी एक 5-5:30 वाजताच जेवण करायला बसायचे. 5:30 वाजता जेवण केलं, की त्याच्यानंतर मी काहीच खात नव्हते. डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच 8-8:30लाच जेवण करत होते. त्यामुळे माझ्या जेवणामध्ये गॅप आहे तर खूप जास्त पडत होता आणि नंतर त्यामुळं माझं एक वजन म्हणजे संचित एका वर्षाचा होईपर्यंत मी 47-48 किलोवर आली होती. आता जेवण करायची पण पद्धत